काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार उद्धव ठाकरेंना ऑफर. तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्या सोबत काय जायचं, पवारांचं उत्तर. अजित पवार बालबुद्धीनं बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याच्या अजित पवारांच्या टीकेला पवारांचं उत्तर. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 11 वर्षांनी निकाल. दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे निर्दोष. दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड अजून मोकाट. मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया, तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार. अडचणीत असताना मुख्य नेत्यानं मला सपोर्ट केला नाही, रवींद्र वायकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी 2 पावलं मागे यायला हवं होतं, वायकरांचं वक्तव्य. नवनीत राणांच्या विरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल. आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी कारवाई. नाशकात राजकीय घडामोडींना वेग. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी छगन भुजबळांची घेतली भेट. भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन. 1 जूनपर्यंत करता येणार प्रचार. 2 जूनला पुन्हा शरण येण्याचे आदेश. सॅम पित्रोदा यांच्यानंतर आता मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची अडचण. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब, भारतानं पाकचा आदर करावा, अय्यर यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.